आज आपण मुंबई आग्रा हायवेवरती उभा आहोत। काल संध्याकाळच्या सुमारास या गोण्या फेकत असताना इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जेव्हा बघितलं आणि आम्ही इथं आलो त्यावेळेस ड्रायव्हरला विचारणा केली तर ड्रायव्हर कुठलंही उत्तर न देता त्याने इथून पोबरा केला, पळून गेला। तर एक 3-4 दिवसापूर्वी उमराणे येथे बाहेरून आलेल्या ज्या NCCFच्या खरेदी केंद्रावरती ज्या गाड्या होत्या त्याच गोण्या त्याच इथं आणून फेकल्यानंतर आमच्या मनात 100% NCCFच्या भ्रष्टाचाराबद्दल मनात शक्यता बळवली। कारण हा भ्रष्टाचार नसता तर ह्या रिकाम्या गोण्या इथं फेकण्याचं कारण काय, असाच प्रश्न आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आहे। चांगल्या प्रतीचा कांदा या नाशिक जिल्ह्यामध्ये पिकत असताना आणि खरेदी चालू असताना मुळात मार्केट कमिटीमध्ये खरेदी न करता हा कांदा बाहेरून येतोय, याची एक मनात एक पाल चुकली की हा जो कांदा आहे या कांद्याचं जे बारदान दिसतं आहे आपल्याला, तर एक अज्ञात वाहनातून ते कुठेतरी तो गोडाऊनला खाली केला गेला असावा आणि त्या गोण्या रिकाम्या गोण्या इथं फेकून दिल्या आणि त्याच्यामध्ये या बारदानाची आणि हा गोडाऊन कोणत्या गोडाऊनमध्ये कुठे हा माल खाली झाला याची रितसर चौकशी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी आहे।